मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाही का? शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून दाबण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराच्या पुत्राने थेट राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांचा जाहीर निषेध केलाय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूयात. बुलढाण्यात सत्ताधारी शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरातूनच थेट सरकारला आव्हान देण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कथित निष्क्रिय कारभाराचा आरोप करून आता थेट आंदोलन पुकारण्यात आलंय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र आणि धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषण मंडपात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पृथ्वीराज गायकवाड यांच्यासोबत बुलढाणा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, शिवसेना नगरसेवक विजय जायभाय, पाणी पुरवठा सभापती नयन प्रकाश शर्मा, अमित मातवाल आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजेश मुळे हे देखील आमरण उपोषणाला बसलेत. पण या आंदोलनादरम्यान खरी खळबळ उडवून दिली ती आमदार संजय गायकवाड यांचे दुसरे सुपुत्र कुणाल संजय गायकवाड यांच्या विधानाने. कुणाल गायकवाड यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व बुलढाणा शहर ठाणेदार संग्राम पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कुणाल गायकवाड यांनी काय केले आरोप, पाहूयात. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे या ठिकाणी जोमास या ठिकाणी चालत आलेले आणि गेल्या 3-4 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याच्या मुलाला एसपींनी आणि ठाणेदारांनी इतका मारलेलं आहे, त्याला बेशुद्ध पडेपर्यंत त्या ठिकाणी मारलेलं आहे. त्याचं कारण न समजून घेता त्याच्या आई बिमार असल्या कारणामुळे तो मेडिकलला त्या ठिकाणी औषध घ्यायला गेला होता. परंतु औषध घेता जाताच मधातच त्याला एसपी साहेबांनी त्या ठिकाणी थांबवलं, ठाणेदारांनी त्या ठिकाणी थांबवलं. त्याची विचारपूस न करता त्याला एवढं मारलं की तो त्या ठिकाणी अक्षरशः बेशुद्ध पडलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना एवढं हे विनंती करेल की असे एसपी आणि असे ठाणेदार तुम्ही आमच्या मतदारसंघाला, आमच्या जिल्ह्यात या ठिकाणी देत असाल तर आम्ही तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मी शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी न विचारता का बरं मारलेलं आहे, एवढं बेशुद्ध पडेपर्यंत त्या ठिकाणी त्याला मारलेलं आहे. आणि सर्रास ठाणेदारच्या नेतृत्वात, एसपीच्या नेतृत्वात या बुलढाणा शहरामध्ये गो तस्करी त्या ठिकाणी चाललेली आहे. त्याचा पार्टनर म्हणून त्या ठिकाणी ठाणेदार त्या ठिकाणी आणि त्याच्या खालचे अधिकारी सगळे त्या ठिकाणी मॅनेज झालेले आहेत. आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत की इनोवा गाडीमध्ये आमच्या गौमाता त्या ठिकाणी भरल्या जात आहेत. ही तस्करी त्या ठिकाणी थांबत नाही आहेत. या बुलढाणा शहरामध्ये आमची माता भगिनींच्या गळ्यातली चेन त्या ठिकाणी, मंगळसूत्र त्या ठिकाणी चोरटे त्या ठिकाणी हिसकून नेतात. त्या पकडण्याचं काम ठाणेदाराचं आहे. त्याच्यावर आतापर्यंत किती गुन्हे झाले, काय झाले, कोणी चोरटे किती पकडलेले आहेत, किती फरार आहेत, येथे काहीच अवस्था त्या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी नाही आहेत. आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुली इतके बेपत्ता झालेले आहेत, त्यांची कोणी नोंद ठाणेदार घेत नाही घेत. शेतकऱ्याला असं ठाण्यामधून बाहेर हाकलून देतात. हे कोणती मक्तेदारी या ठिकाणी एसपीची या ठिकाणी चाललेली आहेत. आणि प्रत्येक गावागावामध्ये हातभट्ट्या त्या ठिकाणी सर्रासपणे चालू आहेत. त्याचे पार्टनर त्या ठिकाणी खालचे पोलीस ठाणेदार असतील, कुणी खालचे बीट जमदार असेल, हे सगळे पार्टनरशिप त्या ठिकाणी सर्रास चालू आहेत. आणि या भट्ट्या चालू असल्या कारणामुळे संपूर्ण गावागावामध्ये महिला विधवाचं प्रमाण हे खूप या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि चांगला काय त्या ठिकाणी 4-5 घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि जे मुलं त्या ठिकाणी आता कोणी शिक्षण करताय, हे करतायत, कारण की याचं नाव जर मी तुमच्या समोर सांगितलं तर पोलीस त्यांना प्रेशर करून त्यावर गुन्हे दाखल करू शकतात. सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराच्या मुलाने थेट गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्राचा दावा करत असताना दुसरीकडे त्यांच्याच घटक पक्षाच्या आमदाराचे पुत्र पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. तर बुलढाण्यातील या थेट संघर्षामुळे आता महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे समोर आलंय.
ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.